सुहास, पण आता गप्प बसून चालणार नाही आपल्याला. काहीतरी प्लॅन करायला लागणार आहे आपल्याला लवकरात लवकर. आई आई थांब थांब, मला त्याआधीनं तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? तू गैरसमज नको करून घेऊस, पण याच्या पुढे तू प्लीज आमच्या खोलीत येत जाऊ नकोस. का? काय झालं? अगं कीर्तीला तुझ्यावर संशय आलाय. झालंय काय, तिच्या कपाटातले पैसे मी चोरले, पण तिला वाटलं ते तू चोरलेस म्हणून ती तुझ्यावर संशय घेते. अरे सुहास, ह्या बंगल्यावर डल्ला मारायचा आहे की नाही आपल्याला? तू या छोट्या मोठ्या चोऱ्या काय करत बसलायस बाबा? आई अगं मला पटतंय तुझं म्हणणं, पण आता त्या ट्रकवाल्याला द्यायचे होते त्यामुळे मला ते चोरावे लागले. बरोबर आहे, ठीक आहे, नाही येणार तुमच्या खोलीत. झालं तुझं? आता आपण जो विषय सुरू केला होता पुढचा प्लॅन, त्याबद्दल बोलूया. हो हो, पण हे बघ मी काय सांगतोय ते आधी तुला पटतंय का बघ. शिवाजी आहे ती आत्ता थोडी थोडी बरी व्हायला लागली, आणि अशा ह्याच्यात जर तिला आपल्या वागण्यावरती थोडा जरी संशय आला तर सगळी गडबड होईल. नाही होणार रे, तू कसं आयडी लावू नको. आता शिवाला काहीतरी केल्याशिवाय ना मला शांत बसवणार नाही. कुणी मला इतका त्रास दिला नसेल इतकं ती देते मला. हे बघ, त्या शिवाचं तू काय वाटेल ते कर, पण त्यासाठी ही वेळ योग्य नाहीये. मला सांग, आपण एवढे कष्ट घेतोय आणि अशा ह्याच्यात जर त्या शिवाला आपल्यावरती संशय आला तर आपण उघडे पडू, आपली सगळी मेहनत पाण्यात जाईल. आणि ते व्हायला हवंय का तुला? नाही नाही ठीक आहे, मला आलाय खूप राग, पण मला तुझंही म्हणणं पटतंय. बरं बाबा, तू म्हणशील तसं करेन मी. करेक्ट. मी काय म्हणतोय, आपण ना योग्य वेळेची वाट बघूया आणि ती वेळ येताच आपला डाव टाकू. पण ती वेळ आली ना की झडप टाकणार मग मी ऐकणार नाही कोणाचं. जगू दे तिला थोडे दिवस सुखाने जगू दे, मारू दे काय उड्या मारायच्या ते, बघते काय करायचं ते. ताई ताई, हे दूध आणलंय, तिला रात्री जाग आली तर. हा, खूप त्रास झाला हो संपताला आज. शांताबाई, माझं बाळ लवकर बरं व्हावं ना, हीच प्रार्थना आहे हो देवाकडे. ताई आओ, शिवाला बघितल्यामुळे संपताला त्रास झाला. आता या सगळ्याचा ना एकच पर्याय आहे, पण जाऊ दे बाई, नकोच. हो नाही नाही, सांगा ना. नाही, बरोबर नाही वाटत हो. शांताबाई, अहो संकोच का करताय तुम्ही? आता संपदा बरी होणं जास्त महत्वाचं आहे, सांगा तुम्ही. नाही म्हणजे कसं आहे, आता शिवाला बघितलं की तिला त्रास होतोय, त्यामुळे आता शिवाचा चेहरा संपदानं बघू नये खरं आहे, पण शिवा एक शाळेत जाते तेवढीच घराबाहेर असते हो, बाकी घरातच असते. मग आता काय दिवसभर असं सांगायचं शिवाला का तुझ्या खोलीत कोंडून घे, आता ते पण बरोबर नाही दिसत. आणि ही पोरगी पण या खोली बाहेर पडली नाही तर बरी कशी होणार? म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतलाय मी, पण आता बघा शिवा पण माझी, ही पोरगी पण माझी, मला काय दोघी सारख्या हो, पण या पोरीचे हाल बघत नाहीत बघा. नाही नाही शांताबाई, असं काही नाहीये, बरोबर बोलताय तुम्ही. आणि संपदाचा त्रास मलाही बघवत नाहीये. हा ठीक आहे, हे काय पोरांना भेटायला आलो. मग शिवा नाही आली? नाही, शिवा घरी आहे. हा काय स्पेशल चहा तुमचा? नाही मला नको. अरे नाही नको मला, आता एवढा रात्री कुठे चहा घेतो? नाही, तुम्ही जिजू चहा घ्या, तुमची झोप उडेल, कारण गरज आहे त्याची. मला नाहीये गरज चहाची. आता मला तुम्ही सांगा का बोलवलंय, काय झालंय? जिजू काय झालं, तुम्ही आम्हाला फक्त सांगितलं घरी जा, त्यानंतर शिवाचं तुम्ही काय ऐकलं नाही, पण आम्ही ऐकलंय शिवाचं. आणि शिवा बरोबर आहे हे सांगण्यासाठीच आम्ही तुम्हाला इथे बोलवलं. म्हणजे काय एक्झॅक्टली? अहो म्हणजे हा, आणि जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे पळत पळत जायला 10 मिनिटं लागतात आणि चालत पोचायला 25 मिनिटं लागतात. हा म्हणजे जिजू वस्तीपासून नाक्यापर्यंत रॉकी पळत आलाय हे 100% नक्की आहे. हा, तुम्ही माझं ऐकून घ्या, आता ही वेळ नाही या गोष्टी बोलायची. जिजू तुम्ही समजूनच घेत नाही यार. रॉकी तिथे पळत गेला, मग तो का गेला हे कळायला नको का? हे बघा, तुम्ही शाळेत जाताय
मग तिथं लक्ष द्या ना, कशाला ह्या गोष्टींमध्ये लक्ष घालताय? चला घरी. अहो पण जिजू, शिवाला आलेली शंका कधीच खोटी ठरत नाही. आपल्या शिवाला आता स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग तुम्ही या गोष्टीमध्ये तिला प्लीज केलं. अहो पण जिजू, हे पण तितकंच महत्वाचं आहे ना, म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलतो. तुम्ही माझं ऐकून घ्या, तुम्ही असं नका करू, कळलं का? नाही नाही, चहा पिऊया. बरं ऐका, आता ही गोष्ट बोलण्याची वेळ नाही, कळलं? सगळ्यांना स्पेशल चहा द्यायचा काहीतरी बघू आणि सिगरेट पण. हे बघा साहेब, आपल्या इथं पान सिगरेट तंबाखू असलं काही मिळत नाही. तुम्ही असं करा, तुम्ही थोडंसं पुढे जा, तिथं बघा. पैसे देतोय ना. हे बघ, हीच वेळ आहे तुझ्या भीतीवर मात करून तुझ्या लोकांना वाचवायची. वेळ नाही शिवा, चल बस लवकर. शिवा, तुला लवकर निघायला हवं. या संकटांना तुला सामोरं जायचंय. तुझ्या मनात भीती आहे ना की रॉकी गेल्यावरती मी कधीच गाडी चालू शकत नाही. अरे पण तू जर गेली नाहीस तर आशू आणि त्या गँगचं काय होईल? त्यांना धोका आहे शिवा. चल बस, गाडीवरती बस लवकर. गाडी सुरू कर शिवा, हिम्मत कर. गाडी सुरू कर. किक मार शिवा, किक मार.